नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला। पुराचं पाणी आता गोदाकाठच्या मंदिरांना वेढा घालू लागलेले। नदी किनाऱ्यावरील सांडव्यावरील सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात पुराचं पाणी शिरलं। संपूर्ण मंदिराला पाण्याचा वेढा गेला। खबरदारी म्हणून परिसरातील सर्व फूल विक्रेत्यांची दुकानं हलवण्यात आली आहेत। रात्रीपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आलेला आहे आणि आता गोदावरीच्या पुराचं पाणी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील जे प्रसिद्ध सांडव्यावरची देवीचं मंदिर आहे, खरं तर नाशिककरांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आहे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर। आणि आता या मंदिराला देखील गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला बघायला मिळेल। या मंदिराच्या पलीकडे काळभैरवाचं मंदिर आहे, त्या मंदिराला देखील गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। या दृश्यांमध्ये जर सगळ्या परिसरातली जी फूल विक्रेत्यांची दुकानं आहेत, शेड आहेत, त्या आता या ठिकाणाहून युद्ध पातळीवर हटवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। हा सगळा जो परिसर आहे या परिसरामध्ये गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलेलं आपल्याला बघायला मिळतंय। अगदी जे देवीचं साहित्य आहे, नारळ आहे, ते देखील पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात आहे। अगदी त्यामुळे देवीच्या मंदिरातील दानपेट्या असतील आणि इतर सर्व साहित्य जे आहे ते देखील आता या ठिकाणाहून युद्ध पातळीवर सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। गोदावरीच्या पुराचं पाण्याची पातळी हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे आणि परिणामी आता गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील जी मंदिरं आहेत, जो परिसर आहे, त्या परिसरापर्यंत आता पुराचं पाणी यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतोय। एकूणच पावसाचा जोर अद्यापही कायम आहे आणि त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर गोदावरी नदीची पाणी पातळी आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। या सगळ्या परिसरामध्ये खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सगळी विकास कामं देखील सुरू आहे, त्याचा राडारोडा देखील या सगळ्या परिसरामध्ये पसरलेला आहे, विखुरलेला आहे। त्यामुळे या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार किंवा अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांची मोठी कुमक आता गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर तैनात करण्यात आली आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।